युद्धनौका ही कोणत्याही देशाच्या सागरी सुरक्षेची कणा मानली जाते. समुद्रावर नियंत्रण ठेवणे, शत्रूला रोखणे आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करणे ही तिची मुख्य भूमिका असते. भारतीय नौदलांच्या ताफ्यात लवकरच तारागिरी ही अत्याधुनिक आणि स्वदेशी बनावटीची युद्धनौका सामील होणार आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधण्यात आलेली ही चौथी शक्तिशाली युद्धनौका असून ती भारताच्या सागरी सार्वभौमत्वासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. तारागिरी केवळ युद्धच नाही तर ती आपत्ती निवारण आणि मानवतावादी कार्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या युद्धनौकेच्या निर्मितीमध्ये 200हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे योगदान असून त्यातून हजारो भारतीयांना रोजगार मिळणार आहे. भारतीयांनी डिझाईन केलेली, भारतीयांनी बांधलेली आणि भारतीयांद्वारे चालवली जाणारी ही युद्धनौका विकसित भारताच्या दिशेने पडलेले एक मोठे पाऊल आहे. या युद्धनौकेत वापरण्यात आलेले 75% अधिक भाग स्वदेशी आहेत. भारताच्या सागरी शक्तीचे प्रतीक म्हणून ती सज्ज झाली आहे. सुमारे 6670 टन वजनाची तारागिरी युद्धनौका मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने तयार केली आहे. या युद्धनौकेची सर्वात मोठी ताकद म्हणजे रडारला सहजपणे चकवा देण्याची तिची क्षमता आणि त्यावरील सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची विमानविरोधी क्षेपणास्त्रे आणि पाणबुडी विरोधी आधुनिक प्रणालीमुळे ही युद्धनौका समुद्रातील एक घातक शिकारी ठरणार आहे. ही भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेची एक उत्तुंग झेप ठरणार आहे.